मंडळी नमस्कार. मी सुजाता चोर. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की आता मी हवल्या वेळामध्ये आपली पिशव्या आणि पर्स तयार करते आणि विकते, करून ठेवते आणि विकते नंतर. त्याचं कारण असं आहे की या वयामध्ये 70-75 वय एकदा झालं की आपल्या बाहेर जाण्यावर थोडी बंधनं येतात. बंधनं म्हणजे आपण सारखं जात नाही, पाय दुखणं वगैरे बारीक बारीक असतं. आणि कामात म्हणजे आमच्या सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रिकामं बसायचं नाही. मग काय करायचं? कपडे शिवायचे, ते बरोबर. पण नंतर मला असं वाटतं की आता प्लास्टिकवर बंदी आल्यानंतर कापडी पिशव्यांना खूप मागणी वाढलेली आहे. तर आपण कापडी पिशव्या आणि कापडी पर्स का तयार करू नये? कारण ज्यावेळी मी प्रदर्शनात फिरते तिथे तिथे मला दिसतात की कापडी पर्स आहे, कापडी कंगव्याचे कवरं आहे, असं वेगवेगळ्या कापडांच्या वस्तू मिळतात. मग मी काय केलं, यूट्यूबवर बघून मी पर्स कधी शिवलेल्या नव्हत्या, तर मी पर्स यूट्यूबवर बघून शिकले. आणि सुरुवातीला माझ्या घरात जी काही चांगली कापडं होती थोडी मिळालेली वगैरे, त्यांच्या मी काही पर्स शिवल्या आणि त्या खूप छान झाल्या. मग मी त्या माझ्या मैत्रिणींना वगैरे अशा दिल्या आणि मग मनात आलं की आता आपण जास्ती मोठ्या प्रमाणावर कराव्या, आपल्याला चांगलं येतं. मग मी थोडं कापड आणलं, त्याचा पर्स केला आणि दत्त जयंतीच्या दिवशी मी माझ्या पहिल्या 4 पर्स त्यांची विक्री केली. मला खूप आधार वाटला आणि असं वाटलं अरे वा, दत्तगुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळाला. रिकामं बसायचं नाही आहे काही झालं तरी, मग काहीतरी चांगलं करायचं आहे ना, ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळेल. तर हा छंद, शिवण मला खूप आवडतं आणि भरतकाम, विणकाम सगळं आवडतं. मग मधल्या काळ थोडंसं मी विणकाम केलं. थ्रेड, कॉटन थ्रेड म्हणजे कापडी क्रोशाचा दोरा, त्यामुळे क्रोशाच्या काही पर्स मी केल्या. त्याला अस्तर लावणं, तेल लावणं असं सगळं करून मी त्याही चांगल्या भावाने मी विकल्या आणि लोकांनी घेतल्या त्या आवडीने. मी सांगायची गोष्ट म्हणजे मी सुरुवात केल्यानंतर मला खरंच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पार्ल्यातच मी आहे, पण काही मंडळी माझी अशी असतात की ती तुम्हाला सांगतात की आम्ही कुरिअरचं पैसे देतो, कुरिअरनी पाठवतो. तर अशा पण 4-5 ठिकाणी मला कुरिअरनी पाठवायची संधी मिळाली. त्या लोकांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, आवडल्या त्यांना माझ्या पर्स. तर मग मला असं वाटलं की मी ग्रुपवर पण टाकलेले आहेत अनेकदा, आमच्या मित्रमैत्रिणींच्या 1-2 ग्रुपमध्ये मी आहे, तिथे टाकलेलं आहे. पण आज असं वाटलं की मी तुम्हाला त्यावेळी फक्त उल्लेख केला होता की मी असं करते, पण आज असं वाटलं मी असं करते म्हणजे नेमकं मी काय करते, माझ्या पर्स कशा आहेत हे तुम्हाला सांगावं. म्हणून हा व्हिडिओ मी खास माझ्या पर्स आणि पिशव्या तुम्हाला दाखवाव्यात यासाठी करते. तर आता मी दाखवायला सुरुवात करते तुम्हाला. ही बघा, ही एक पर्स आहे. त्याच्यामध्ये 2 कप्पे. हा एक कप्पा आहे, हा बघा, हा बाहेरचा कप्पा आहे. आणि मी पर्सची हे कशी ठेवते किंमत, की त्याला खण किती आहे, त्याला मी आणि काय डेकोरेट केलं आहे का, हे बघा एवढा मोठा त्याच्यामध्ये हा कप्पा आहे. त्यानंतर त्याला हे लटकन आहे. हे लटकन मी स्वतःच तयार केले होते, मणी वगैरे आणून आणि हे शिवून सॅटिनचं. तर हे मी केलं, हे त्याला लावलं, त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा लूक आला. आणि हा एक त्याचा मुख्य खण मधला. आता या खणामध्ये तुम्ही मोबाईल किंवा काही बारीक सारीक चेंज वगैरे ठेवू शकता. आणि हा जो खण आहे हा मोठा खण आहे, याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी थोडंफार बारीक पुस्तक एखादं राहू शकतं किंवा पिशवी एखादी भाजी आणायला जात असाल तर. आणि ही पर्स एक अशा प्रकारची आहे ना, ही बघा लटकन लावल्यामुळे त्याला एक चांगला लुक आला आहे. तर या पर्सची किंमत मी ठेवली आहे 130 रुपये. आता मी तुम्हाला दुसरी दाखवते. ही जी पर्स आहे ही, याचं कापड खूप जाड आहे, हे बघा जाड आहे पण खूप छान आहे. आणि याला मी 2 कप्पे केलेले आहे, पण याला मी लटकन लावलेली नाही. ते जे करायला पाहिजे ते नाही केलं मी, याला नुसतीच ठेवली. आणि याला पण 2 खण असल्यामुळे हा खणसुद्धा मोठा आहे तसा. तर याची किंमत लटकन नसल्यामुळे मी 10 रुपये कमी केली आणि ही पर्स मी 120 रुपयाला विकते. ही पर्स आहे. आता याला अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो ना, ते कापड इतकं सुंदर होतं. मी खरं आणलं होतं ते ह्याच्यासाठी, टॉपसाठी, पण नंतर मला ते फार आवडलं म्हणून मी त्याचं पर्स शिवलं. ही जी पर्स आहे बघा, त्याच्यामध्ये आणि प्रत्येक पर्सला, आता या पर्सला मी कॅनव्हास घातलेला नाही आहे कारण ह्याच्यामध्ये खूप जाड कापड आहे, फक्त अस्तर लावलं. आणि पर्सना मी भक्कम असायला त्या दृष्टी पर्स नाही पिशव्या मी अनेक ठिकाणी
त्याला मी मांजर पाटाचं भक्कम अस्तर लावते. चेन पण चांगले असतात. आता याला काही आतमध्ये नाही, याला फक्त एक पॉकेट म्हणजे असा खिसा आहे, पण ही पर्ससुद्धा तशी मोठी आहे बघा. याला फक्त चेन आहे. याची किंमत पण 110 रुपये. पण ही पण तशीच आहे, याची किंमत 30 आहे. फक्त याला बंद जे केलेले आहेत हे बंद हे त्याच कापडाचे केले आणि आय एम सॉरी, याची किंमत 110 रुपयेच आहे. कारण याला आतमध्ये पॉकेट वगैरे केलेलं नाही. पॉकेट केलं आहे पण तो खिसा टाईपच आहे त्याच्यासारखंच. तर ही एक आहे. ह्याचं कापड आणि मुख्य म्हणजे माझे बंडांमध्ये सुद्धा खूप भक्कम असतात, तसे तुटणार नाहीत. माझ्या भक्कमपणा, टिकाऊ कापड, उत्तम दुकानात जाऊन कापड आणणं हे मला आवडतं करायला. त्यामुळे मी स्वतः दुकानात जाते. आता हे बघा, अशा मी खूप पिशव्या विकल्या आणि अशाच कापडाचं एक फ्रीज कवर माझ्या एका मैत्रिणीला हवं होतं, तिला पण मी ते करून दिलं. ते मी 350 रुपयाला विकलं. दोन्ही बाजूनी खूप हे होतं त्याला, चमचे बिमचे ठेवायला पॉकेट्स असतात ना, 3 पॉकेट्स केले. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुद्धा 2 चेन आहेत. 2 चेन ह्या बघा, पण ही आकाराने थोडीशी लहान आहे इतर पर्स मी तुम्हाला दाखवल्या. त्यामुळे याची किंमत मात्र मी 100 रुपये ठेवली. आता ही याला परत काही नाही, पण याचं कापड अतिशय उत्तम आहे दिसायला. चांगलं जाड पडद्यांचं कापड असतं. या कापडाच्या पिशव्या माझ्या खूप विकत गेल्या, खूप केल्या त्यांनी. आता थोडं उरलं तर त्याच्यात मी छोट्या पर्स पण केल्या, त्या पण गेल्या. ही आता एक शेवटची उरली माझ्याकडे. याच्यामध्ये पण मी काहीही केलेलं नाही. अगदी छोटी मोबाईल आणि तुमची पिशवीची घडी एवढं याच्यात राहील आणि जवळपास जाता येईल अशा प्रकारची ही पर्स आहे. याची किंमत पण 100 रुपये. त्यानंतर ही एक छोटी त्याच कापडातली पाऊच आहे, ज्याला आपण पाकिट म्हणतो. पाकिट तसं आहे. याच्यात काही नाही, आतमध्ये काहीच नाही, फक्त एक चेन. आणि ह्या त्या एक चेनवाल्या पर्स होत्या, त्याच्याविषयी मला मुद्दाम सांगायचं. या छोट्या 80 रुपयाला मिळल्या आणि संक्रांतीच्या वेळी बायकांनी वाण द्यायला, संक्रांतीला काय ते देतो आपण, त्या याच्यामध्ये माझ्या जवळपास 2 डझन 2.5 डझन अशा पर्स जरा वेगळ्या आकाराच्या त्या विकल्या गेल्या. त्यामुळे त्यालाही बऱ्यापैकी मागणी आहे. त्या दोन्ही तशाच आहेत, त्यात एकच प्रकार एकच. कापडं मात्र मी खूप छान, माझा चॉईस बरा आहे असं सगळे म्हणाले म्हणजे घेत असताना. तर या एक चेनच्याच आहेत सगळ्या आणि या सगळ्याची किंमत 80 रुपयेच आहे. तर एक शिवण चांगली भक्कम आणि कापडं अतिशय उत्तम दर्जाची, त्याला लावलेलं कॅनव्हास चांगलं, मांजरपाटात वगैरे यालासुद्धा मांजरपाट आहे आतमध्ये किंवा पांढरं चांगलं कापड आहे असतं. तर या सगळ्याची किंमत 80च आहे. त्यानंतर ही एक आहे की ज्याला फक्त एकच चेन, मग अशी ज्या दाखवल्या ना तशापैकी, आणि याच्यामध्ये पण आतमध्ये एक चेन केली की आता अशी इतकी मोठी आहे, माझ्या हातावरनं तुम्हाला कळेल. आणि त्याच्या आतमध्ये आहे ना, त्याला एक चेन केलेली आहे, एवढा इथून तुम्हाला दिसेल. चेनचा पॉकेट हा होता. याच्यात पण मोबाईल तुमचा याच्यात आहे. तुम्ही जर बाहेर जाणार असाल कुठेतरी जवळपास चांगल्या ठिकाणी, तर तुम्हाला ही कापडाची पर्स खूप छान वापरता येईल. त्याची किंमत 120 रुपये आहे, मोठी आहे तशी. नंतर ही एक पर्स केली आहे. ही पर्स काय झालं की कापड उरलं होतं, अजूनही थोडं आहे, पण त्याच्यामध्ये मग काय त्याचं तोंड जरा लहान झालं. पण मी बदलली नाही, कारण याचा आकार मी हौशीने केली होती. त्याचा आकार मला फार आवडला. गोल आहे, गोल फार कमी असतात ना, मी तरी केलेल्या नव्हत्या, तर म्हटलं चालेल करूया. पण आकार जरा लहान झाला आहे तोंडाचा आणि आतमध्ये मोठी आहे तशी. सगळ्याचे बंद अतिशय भक्कम, चांगले शिवून नीट. त्याच्या आतमध्ये पण फक्त एक खिसा, पॉकेट म्हणजे खिसा तेवढाच आहे, बाकी काही नाही. त्या खिशामध्ये मोबाईल राहील आणि आजूबाजूला काहीतरी बारीक सारीक राहील, पण तो लहान असल्यामुळे पुस्तक वगैरे याच्यात काही राहणार नाही. त्यामुळे आपण म्हणूया शोभेसाठी थोडीशी. आणि आत हात घातला तर काही राहील, पण वरनं जर जाण्याचं काही असेल तर ते नाही, घडी करून टाकायचं असेल तर ते काही लावू शकतं. तर ही जी आहे ही मी 100 रुपयाला ठेवली. आता 2 पिशव्या माझ्याकडे 2च उरल्या आहेत, त्या दाखवते तुम्हाला. सुरुवातीला मी खूप पिशव्या पण विकल्या. पिशव्यांचं कसं असतं ना, पर्स आपण बायकांना वगैरे देतो. आता मध्ये आमच्याकडे एक पाहुणे आले, ते
तर त्यांना मी शबनम बॅग शिवून दिली. शिवलेली होती मी माझ्याकडे. तर मी म्हटलं यांना आपण काय देऊया आता शबनम बॅग. नंतर एकाना मी पिशवीच दिली अशीच गिफ्ट. त्याच्यासाठी पण मला ह्या खूप उपयोगी पडतात. कोणी आलं अचानक आणि आपल्याकडे काही नसलं तर आपण हे देऊ शकतो. तर आता ह्या मी याला चेन लावत नाही, फक्त साध्याच करते. पिशव्या म्हणून पिशव्या आहेत. तर आता याला मात्र मी चेन लावलेली आहे. थोड्या 3-4 मी चेनच्या शिवल्या आणि त्या गेल्या पण. या 2 आहेत माझ्याकडे अजून. ती बघा अशी मोठी. त्याचा आकार मी साधारण 14x16 मनात माप ठेवते आणि त्याप्रमाणे करते. आणि याच्यामध्ये याला बघा आता आतमध्ये तुम्हाला दिसेल याला मी एक चेनचा कप्पा केलेला आहे. तो सुद्धा अगदी लहान नाही, तो बघा असा मोठा आहे. असा एवढा हात जातो आहे त्याच्यामध्ये. हा बघा चांगला पूर्ण माझं मनगटापर्यंत जातो. तर ही एक पिशवी मी केलेली आहे आणि याची किंमत पण 110 रुपये आहे. चेन आहे त्याला. याला चेन नाही, ती नुसती पिशवी आहे. आणि त्याला कॅनव्हासची गरज नव्हती, कारण कापड याला कॅनव्हास आहे पण याला कॅनव्हास नाही आहे. त्याला फक्त खूप चांगलं जाड मांजरपाटाचं भक्कम अस्तर आहे त्याला. आणि त्याला आतमध्ये मी फक्त 2 खिसे केले आहेत. आता कशाला की ही मळखाऊ थोडासा कलर आहे हा, त्यामुळे भाजी आणायला पण तुम्ही लोक नेऊ शकता. तर ही जी पिशवी आहे ह्याची किंमत मी कापडामुळे, कापड महाग असलं की थोडी किंमत पण वाढते, तर 120 रुपये ठेवले. आणि ह्याच्यामध्ये 2 जे खण ठेवले ते 2 हेतून ठेवले. एक तर तुम्ही एकात पाकिट आणि एकात मोबाईल ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला वाटतं खिशात असेल कुशातून बिल आणायला तर मग तुम्ही याच्यामध्ये मिरच्या, लिंबू वगैरे असं भाजी आणि बाकी मोठं भाजी मोठ्या पिशवीत ठेवू शकता. आता तर प्लास्टिकच्या पिशव्या देतात पण तुम्ही नाकारू शकता. आता सांगायचं मला नको आहे, माझ्याकडे कापडी पिशवी आहेत त्याच्यात द्या. तर असे भेटतात लोक की छान सांगतात की नाही मेरे पास थैली आहे, प्लास्टिक की थैली नाही म्हणतो. तर अशा प्रकारे आता ह्याची किंमत हे असल्यामुळे मी तशी ठेवली. तर आता मी ह्या सगळ्याची माहिती दिली आणि मला असं वाटतं की हा जो माझा एक छंदातून निर्माण झालेला उद्योग आपण असं त्याला म्हणूया. आणि लोक म्हणतात बघा की हल्ली पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम द्यावा. तर मला असं वाटतं क्वालिटी टाईम हा लोकांनी देण्याची गोष्ट नाही आहे. ती माझा टाईम क्वालिटी करणं, चांगला करणं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मग मी ठरवलं की आपण नुसतं शिवणाकडे न राहता त्याच्यातनं नवीन आपण काहीतरी बारीक करूया. म्हणून त्यातून मग त्या लोकरीच्या आणि थ्रेडच्या पिशव्या केल्या. त्यानंतर लोकरीचे एक काही शाल केल्या मी, बेबी शाल. त्या पण चांगल्या माझ्या 3-4 शाली विकल्या गेल्या. त्याच्यात वेळ मोडतो थोडा, पण विणकामाचं असं असतं की टी व्ही पाहता मी ते करू शकते, मशीनवर नाही बसावं लागत. आणि ज्याला आवड आहे ना त्याच्या हातात काही ना काहीतरी नसेल तर मग मजा नाही आहे. वाचन पण करते. या प्रकारची सुद्धा पुस्तकं पण असतात, त्याच्यातनं काही नवीन कळतं. ब्लाऊजच्या फॅशन्स असतात काही, पण त्या स्वतः घालत असल्यामुळे अजून तरी मी दुसऱ्यांचे फार घेतले नाही. 1-2 मैत्रिणींचे वगैरे दिले. वळणार नाही असं नाही, शिवणाकडे सुद्धा वळायचा माझा बेत आहे. मला बऱ्यापैकी जमतं आहे ते काम. लोकांचं असेल तर आत्मविश्वास अजून थोडा वाढवावा लागेल मला. तो मी वाढवीन ते बघूया. आता मध्यंतरी मी माझे 3-4 ड्रेसेस शिवले. अशा प्रकारे शिवण हा जो मी छंद जोपासते तो मला खूप आवडतो आहे. त्यामुळे आणि लोकांकडून मुख्य म्हणजे मला उत्साहवर्धक प्रतिसाद. सगळे समजून चालतात आणि ऑर्डर काढत नाही, मोठी ऑर्डर नाही. आता मध्यंतरी एका बाईने मला सांगितलं होतं की अगदी साध्या 50-60 रुपयापर्यंत तुझ्याकडे काही पिशव्या आहेत का सांग. अस्तर नको, चेन नको, कॅनव्हास नको, काही नको, अगदी साध्या पिशव्या म्हणून जरा भक्कम. तर म्हणलं हा मी रेंट करून किती हवं आहे. तर म्हणाली 6 हवं आहे. मग मी कापड आणलं, अगदी बाजारात कापड चांगलं आणलं आणि मला परवडल्यासुद्धा त्या, कारण मी कट्टी सिल्कच्या दुकानात आणते आणि ओळखीची बाई होती. त्यामुळे मग मी त्यांना त्या साध्या कापडाच्या पिशव्या अगदी साध्या त्या 14x16च्या, तर त्या मी त्यांना करून दिल्या आणि त्यांना 70 रुपयाला त्यांना दिल्या मी त्या. तर असं पण कोणीतरी ओळखीतनं विचारतं की तू हे देशील का गं बरोबर. तर हो. तर आता या क्षणी माझ्याकडे साधारणपणे आता ते छोट्या मी तुम्हाला दाखवल्या चौकोनी पर्सीस, त्या पर्सीस माझ्याकडे साधारण 1.5 डझन वगैरे आहेत. पिशव्या आहेत थोड्याशा, या पर्सीस आहेत साधारण एक 1.5-2 डझन माझ्याकडे. आता विक्री करायची म्हणजे त्याला मालच म्हणूया ना आपण, तेवढा तयार आहे. आणि तुम्हाला मी आता इथे माझा नंबर तुम्हाला शेवट शेअर करीन. त्या नंबरवर तुम्हाला कधी लागल्या
तर तुम्ही माझ्या अवश्य कॉन्टॅक्ट करा. आणि छोटी ऑर्डर आणि पुरेसा टाईम असं असेल तर मी नक्की येईल. त्याचं कारण काय असतं माहिती आहे का, की या वयाला भरपूर काम देऊन ठेवून स्वतःला ताण आणायचं नाही, कारण मी आनंदासाठी हे सगळं करते. त्यामुळे जेवढं माझ्याने अगदी सहजपणे कामं दिलं आणि माझ्यात मज्जा येईल, मनावर ताण येणार नाही की आपल्याला द्यायचं आहे आपल्याला द्यायचं आहे, एवढंच कामी घेते किंवा एवढंच कामी करते. आणि आनंदाची ही वाट आहे मी शोधली, त्यामुळे तसं मी करते. आणि तुम्ही जर त्यातूनही तुम्हाला अधिक आवडलं आणि तुम्हाला वाटलं की कुरिअरनी मागूया, तर मी अत्यंत कमी पैसे घेते. या सगळ्या तुम्ही पाहिलं असेल तर 80 ते 140, 150 एवढाच किमतीत आणि विणकाम केलेला 350, 360, 370 अशा. त्यामुळे खूप मी त्याच्या किमती लावत नसल्यामुळे मला कुरिअरनी माझ्या पैशाने पाठवणं मला परवडणार असलं नाही. त्यामुळे जर कोणी पैसे दिले तर मी कुरिअर करेन, नाहीतर मग लोक आत्तापर्यंत ज्यांनी नेल्या त्या लोकांनी माझ्या घरी येऊन नेल्या आणि काही कुरिअरचे पैसे दिले, त्यांचं मी पाठवलं. आणि काही मंडळी आपल्या माणसांना पाठवतात, फोटो मी त्यांना पाठवते आणि मग ते सिलेक्ट करतात साईज वगैरे, मी सांगते त्यांना आतमध्ये काय काय येतं. आणि मग त्यांचा कोणीतरी ओळखीचा माणूस किंवा ते स्वतः येतात आणि घेऊन जातात. तर अशा प्रकारे हा माझा अत्यंत छोट्या प्रमाणात, ज्याला व्यवसाय म्हणावं की छंद म्हणावं त्यातही मी अजून गोंधळलेली, पण मी व्यवसायातून छंदातून निर्माण झालेला छोटा घरगुती व्यवसाय, एवढंच मी त्याला म्हणते. आता मला आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ माझा आवडला असेल. आणि हा क्वालिटी टाईम मी निर्माण केला आहे स्वतःसाठी आणि माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे हे काम मी नक्की करत राहीन शेवटपर्यंत, अशी त्यांच्याकडेच माझी प्रार्थना असते. आजने हा व्हिडिओ पहिल्यांदा असा विषयाबाहेरचा की मी काय वेगळं करते हे सांगण्यात आपण नक्की मला प्रतिसाद द्याल. धन्यवाद.